नमस्कार, पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगते की माझे आता 50,000 सबस्क्रायबर व्हायला आलेले आहेत। तर 50,000 सबस्क्राइब झाल्याच्या नंतरून मी खूप मोठा असं गिव्ह अवे करणार आहे। तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्स मध्ये माझा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राइब करायला सांगा, म्हणजे आपले लवकरात लवकर 50,000 सबस्क्रायबर होतील आणि तुम्हाला गिव्ह अवे पण मिळून जाईल त्याच्यामुळे। आणि त्याचबरोबर माझं इन्स्टाचं जे पेज आहे तर त्याला तुम्ही फॉलो करा। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बंद गळ्याचं माप मी काढलेलं आहे, तर ते मी कसं काढलेलं आहे ते मी तुम्हाला याच्यावर फक्त दाखवेल। आणि हा माझा कस्टमरचा ब्लाउज आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावरती जेवढं पण वर्क होणार आहे त्याचं ट्रेसिंग पेपर बनणार आहे, त्याचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप येतील। तर सर्वात पहिले आपण मागील गळ्याचं वर्क पण करणार आहे आणि त्याचा ट्रेसिंग पेपर। मग आज तुम्हाला ट्रेसिंग पेपरचा व्हिडिओ भेटेल आणि उद्या तुम्हाला त्याचं वर्क कसं केलेलं आहे त्याचा व्हिडिओ भेटेल। त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्लीव्हचं ट्रेसिंग पेपर भेटेल आणि त्याच्यानंतरून त्याचं वर्क कसं केलं ते पण भेटेल। याच्यामध्ये खूप मस्त असे लटकन पण लावायचे आहेत आपल्याला, ते पण तुम्हाला शिकायला भेटेल, जे हाताला पण आहेत आणि बॅकला पण आहेत। तर हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा याचे। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते मापामध्ये, तर माझ्या कस्टमरच्या ब्लाउजची जी लेंथ आहे तर ती लेंथ किती आहे तेवढी घेतले आणि त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस केलाय। म्हणजे याच्यामध्ये माझ्या कस्टमरची लेंथ आहे 14 लांबी, म्हणजे त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करून घेतला। 15 इंचावरती मी हा माप घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी शोल्डर किती घेतलेला आहे, तर त्यांच्या बॉडीवरचं शोल्डर मी घेतलेलं आहे, मी असंच नाही टाकलेलं मिळत। तर त्यांच्या बॉडीवरचं शोल्डर होतं 15 इंच, तर 15 इंचाचं मी काय केलं, हाफ केलं, तर 7.5 इंचाचं बघा मी शोल्डर घेतलेलं आहे, हे तुम्हाला दिसत असेल। 7.5 इंचावरती मी शोल्डर घेतला। त्याच्यानंतर मी आर्म होल मी घेतला 7.25 इंचाचा। आता तुम्हाला इथे थोडंसं क्रॉस दिसतंय, तर हा आपला शोल्डर उतार असतो, तर तो शोल्डर उतार पण मी किती दिला मी सांगते, पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते की मी आर्म होल साठी 7.25 इंचावरती मार्क केलं, म्हणजे माझं शोल्डर जेवढं आहे त्याच्यातून मी पाव इंच मायनस करून आर्म होल घेतलेला आहे। तर हे झाल्याच्या नंतरून आता हा जो मी ब्लाउज बनवणार आहे तर थोडासा बोटनेक टाइप आहे, म्हणजे माझा बॅकचा तर गळा छोटा आहेच आहे, पण फ्रंटचा पण गळा खूप डीप नाहीये, म्हणजे 7, 7.5 असा डीप नाहीये, तो थोडासा लहानच आहे। तर ह्या हिशोबाने आहे हे। तर आता त्याच्यासाठी बघा मी नेक विड्थ किती घेतले, म्हणजे जो आपण ओपन गळा ठेवण्यासाठी करतो, तर मी 4 इंचाचं घेतले बघा नेक विड्थ, बरोबर। तर ही नेक विड्थ आपली 4 इंच आली। आता 4 इंच नेक विड्थ आल्याच्या नंतरून माझा हा जो गळा आहे तर तो मी 2.5 इंचाचा ठेवलेला आहे। जो मागचा छोटा गळा जो बनणार आहे तो मी 2.5 इंचाचा हा गळा ठेवून मी काय केले, याला एक राऊंड शेप देऊन घेतला। आता हा जो गळा बनणार आहे तर याला या छोट्या गळ्यावर आपल्याला डिझाईन काहीच नाहीये, जसं कस्टमरने दिलेलं आहे त्याच नुसार याच्यावरती छोट्या गळ्यावरती काहीही डिझाईन नाहीये। पण जो आपण हा चौकोन बनवलाय किंवा हा जो काय शेप आहे तो तुम्हाला दिसेलच पुढे ज्यावेळेस मी ड्रॉ करेल की याच्यात काय चेंजेस पण होणार आहेत ते। तर इथेच ते डिझाईन आपली येणार आहे आणि ही डिझाईन तर येणारच आहे, त्याचबरोबर आपल्याला इथे एक फुलाचं डिझाईन येणार आहे। तर त्या फुलाच्या डिझाईनसाठी मी अंतर घेतलेलं आहे 2 इंच, बरोबर। हे बघा हे आहे 2 इंचाचं अंतर। ह्याचा जर तुम्हाला शिवण्याचा पण पार्ट जर पाहिजे असेल, ज्यावेळेस हे आपलं पूर्ण ब्लाउज वर्क करून झाला आहे तर शिवण्याचा पण पार्ट्स पाहिजे असेल तर कमेंट करा, जेवढ्यात जास्त कमेंट येतील तेवढं मला समजेल की तुम्हाला हे पण बघायचं आहे शिवायचा ब्लाउज। कारण शिवतानाचे काय काय चेंजेस आहेत हे तुम्हाला तिथेच समजणार जिथं मी तो ब्लाउज शिवेल। तर त्याच्यासाठी जर शिवण्याचं पण तुम्हाला जर पाहिजे असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट करा, कारण जे मी आता मार्क करते हे तर मी फक्त वर्क साठी करते, पण शिवतानाचे माझे काय चेंजेस होतात हे पण तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा। तर बघितलं इथे आपण 2 इंचाचं इथे एक फूल येणार आहे। आता हे 2 इंच सोडल्याच्या नंतरून आपण काय करणार, जो पण आपल्याला ओपन गळा ठेवायचा मागे जो आपला मधला पॅच राहणार आहे ओपन, तर तो मी कितीचा घेतलेला आहे बघा, तर तो मी 7.5 इंचाचा घेतलाय। आता हे कस्टमरच्या
सांगण्यानुसार मी 7.5 इंच घेतलेला आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा अजून मोठा गळा पाहिजे असेल तर तुम्ही तो पण करू शकता. तुमच्या कस्टमरचं काय रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्ही ते वापरू शकता. आता हे ज्यावेळेस मी 7.5 इंचावरती मार्क केल्याच्या नंतरून मी काय करणार आहे, जो आपण इथे 4 इंच घेतलेलं ते सेम इथे 4 इंच घेणार. इथे पण मी काय करणार 4 इंच घेणार आणि मी हा एक चौकोन बनवलाय. तर त्यांना खालच्या बाजूला पान शेप टाईप असा एक शेप पाहिजे आहे, म्हणून मी काय केलं इथे फक्त एक असा पान शेप देऊन घेतला. ही माझी स्टाईल आहे, मला जसं वाटतं करण्यासाठी तर मी या पद्धतीनं करते. त्याच्यामध्ये चेंजेस मी पुढे काय करणार आहे ते तुम्हाला दिसतीलच. पण मला इथे पान आहे शेप आणि त्याच्यानंतरून इथे थोडंसं असं एक वेवी टाईप येतात ना डिझाईन, तर तसं आहे. तर ते पुढे कसे चेंज होतील ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच. आणि त्याच्यावर डिझाईन पण आपण कशी टाकली ते पण. डिझाईन सिंपल आहे कारण त्यांना मागे जास्त हेवी नको होतं, त्यांना स्लीव्स त्यांची हेवी पाहिजे आहे, मागे त्यांना नॉर्मलच पाहिजे. पण ती नॉर्मल पण डिझाईन काय करणार आहे ते पण समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला. तर आता मी इथे नुसतं काय केलं, इथे पान शेप असा फक्त एक देऊन घेतला, बरोबर आपण जो चौकोन बनवला त्याच्यामध्ये. बरोबर, आता इथपर्यंत तर तुम्हाला समजलं. आता तुम्हाला सांगते की मी शेप कसा दिला हा. तर मी तुम्हाला जसं बोलली तसं की माझा जो आर्म होल होता तो 7.25 इंचाचा घेऊन मी काय केलं एक चौकोन बनवला. बरोबर, म्हणजे आपण इथून शोल्डर घेतलं 7.5 इंच, मी खाली पण घेतलं 7.5 इंच, त्याचा एक चौकोन बनवायचा असा. त्याच्यानंतरून ज्यावेळेस चौकोन बनवणार तर इथूनची जी तुमची वरतीची जी जागा असते बरोबर या पद्धतीने सरळ आलेली, तर मी पाऊण इंच नाही, पाऊण इंच म्हणजे 1 इंचाला 2 रेषा कमी इथपर्यंत मी शोल्डर उतार देते. पाऊण इंचाचा मी इथे शोल्डर उतार देते या पद्धतीने आणि त्याला क्रॉस करते. बरोबर, ते क्रॉस केल्याच्या नंतरून मी काय करेल, याचा जेवढं पण आपलं शिल्लक राहतं तर त्याचा मी मिडल काढते आणि मिडल काढल्याच्या नंतरून मी हा जो मुंड्याचा शेप आहे तो मी बरोबर याच्यामध्ये देते आणि तो शेप दिल्याच्या नंतरून मी काय करते, पाव इंच थोडंसं आपली जी सरळ लाईन येते त्याच्या खाली पाव इंच मी असा खालती उतार करते. बरोबर, तर या पद्धतीने माझं हे मापाचं मेजरमेंट असतं. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता खाली मी काय केलेलं आहे, तर खाली आता इथे माझी कंबर आहे 32 इंच, तर 32 इंचाचा चौथा भाग किती येतो तर 8 इंच. 8 इंचामध्ये मी काय केलं, फक्त मी पाव इंचाचाच डाट घेते, म्हणजे आपण टक्स जो मारतो तो, तर तिथे मी फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घेते, कारण पाव इंचाचा मी घेतल्यानंतर इकडचं पाव करून अर्धा इंच होऊन जातं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. बरोबर, हे झालं कमरेचं. आता छाती माझी किती आहे, तर छाती माझी 38ची आहे. तर छाती माझी आहे 36ची, कारण चेस्ट आणि फुल बस्ट हे वेगवेगळे प्रकार असतात. फुल बस्ट म्हणजे आपला जो मेन छातीचा उभार असतो तो, आणि चेस्ट म्हणजे जे आपल्या काखेमध्ये छाती काखेमधून जे आपण माप घेतो ते त्याला चेस्ट बोलतात. तर माझी चेस्ट आहे 36 इंच, तर 36चा चौथा येतो 9 इंच आणि त्याच्यामध्ये मी अर्धा इंच लुजिंगसाठी एक्स्ट्रा घेते. मग अर्धा इंच लूज घेतला तर इनफ असतं, बस होतं ते बरोबर, तुम्हाला फिटिंग मध्ये तो बसणार. आणि त्याच्या पुढे मी काय करणार, 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर या पद्धतीने माझं हे माप असतं टाकायचं. याचे प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला पुढे पेपर पॅटर्नचे पण येतील, पण आता मला हे खूप घाईचं काम आहे तर त्याच्यामुळे मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये एक फक्त मेजरिंगचं दाखवलं. आणि तुम्हाला असेच पेपर पॅटर्न जर असे काढायचे असेल तर तसं पण तुम्हाला काय पाहिजे असेल व्हिडिओ तर कमेंट नक्की करा. व्हिडिओ थोडासा मोठा होईल तुम्हाला सांगण्याच्या याच्यामध्ये, कारण ह्या गोष्टी बारीक सारीक असतात पण तुम्हाला कामी येणारे असतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आता हे माप मी टाकल्याच्या नंतरून सगळ्यात पहिलं मी काय घेतलं, खाका पेपर घेतला. खाका पेपरला मी काय केलं, डबल फोल्ड केला. डबल फोल्ड केल्याच्या नंतरून मी काय करेल, याची जी ही सरळ बाजू आहे आणि आपण जी फोल्ड केलेली जी बाजू आहे ती बरोबर एकमेकांवरती मी ठेवेल. हे बघा, माझी ही जी फोल्डची बाजू आहे ती आणि माझा जो खालचा पेपर पॅटर्नची बाजू आहे ती, तर मी काय करेल, ती एकमेकांवरती एकदम परफेक्टली ठेवून घेते. हे तुम्हाला दिसत असेल. आणि जिथे जिथे तुमचं मार्किंग पेपर पॅटर्नचं आहे, थोडंसं हाताने वाकडं गेला तर तुम्ही समजून घ्या, कारण थोडंसं पुढे जाऊन मला करावं लागते आणि पकडून करायचं, त्याच्यामुळे हात थरथरल्यासारखा होतोय आणि क्रॉस जाते. तर या पद्धतीने मी काय करते बघा, आपली ही फोल्डिंगची बाजू आहे हे लक्षात घ्या. खाका पेपरची आपली ही फोल्डिंगची बाजू आहे.
आता हा चौकोन पण मी नॉर्मल असा बनवून घेते. खालचा हा जो ड्रॉप शेप आहे पानाचा शेप तो पण मी बनवते. म्हणजे एक असं की आपल्याला याच्यावरती जो आपलं पेपरचं पॅटर्न आहे हे याच्यावरती छापून घ्यायचंय. बरोबर, एक नॉर्मल असं फक्त आपल्याला मेजरिंगसाठी. आता हे मी काय करते, काढून टाकते पेपर. तर तुम्हाला हे दिसत असेल बघा की याच्यावरती हे पूर्ण आपण छापून घेतलंय. मग आता हे छापून घेतल्याच्या नंतर हे जे एक्स्ट्राचा पेपर आहे तो मी कट करते. आता जे आपण इथं छापलेलं आहे तेच आपल्याला मागच्या बाजूलाही सेम टू सेम छापून घ्यायचे. याचा मिडल परफेक्ट असला पाहिजे, नाहीतर मिडल तुमचा हल्ला तर माप थोडंसं चेंज होऊ शकेल. तर त्याच्यासाठी मिडलवरती मिडल व्यवस्थित असू द्या. आता जशाच तसं आपण हे पण काय करणार, छापून घेते. थोडंसं इथे तिथे झालं कारण हे बाहेरच्या साईडचं मेजरिंग आहे, ते तुम्हाला थोडं मागे पुढे झालं काय प्रॉब्लेम नाही. कारण ते फक्त तुम्ही काय की एक मला डिझाईन कुठे बसवायची त्याच्यासाठी ते एक मेजरिंग असतं. बरोबर, तर तेवढा काय फरक नाही पडत. थोडंसं वाकडं एखादी लाईन गेली तरी. फक्त मेन आहे तुमचं डिझाईन जी आपली छापणार आहे गळ्याच्या बाहेरच्या साईडला. आणि व्हिडिओ समजा यायला जर टाइम लागत असेल तर समजा की याचं काम चालू आहे, कारण पूर्ण व्हिडिओ बनवून टाकायला भरलेलं काम असेल हाताचं वगैरे तर एखाद दिवस एक्स्ट्रा लागू शकतो. तर त्याच्यासाठी एखाद दिवस लेट पण व्हिडिओ पडेल याचा. तर हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल की आपलं पूर्ण याचं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती बनवायची आहे डिझाईन. तर ती डिझाईन मी नॉर्मल फक्त माझी जी माइंडमध्ये आहे ती मी बनवते याच्यामध्ये, की जेणेकरून तुम्हाला पण त्याची एक आयडिया यावी बस फक्त याच्यासाठी. तर आता मी डिझाईन कशी बनवायची तर ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यावर डिझाईन काढायचे. तर डिझाईन काढण्यासाठी आपण हे फोल्ड केलेला होता तर याचा मिडल तुम्हाला मिळून जातो. बरोबर, आता मला इथे काय करायचंय, बरोबर या दोघांच्या गॅपमध्ये मला एक फूल काढायचंय. तर तो नॉर्मल मी फूल काढेल बघा. तर ते कसं आहे, तर एक मध्ये सर्कल करेल आणि ह्या सर्कलच्या बाजूला या पद्धतीने मी काय करेल, फक्त तुम्ही थोडी प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला सवय पडेल ह्या सर्व ड्रॉइंगची पण. तर त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं मेहनत घ्या आणि थोडी प्रॅक्टिस करा. तर आता हे बघा, या पद्धतीने मी एक आतमध्ये नॉर्मल फक्त या फ्री हँडमध्ये मी काढून घेतलेलं आहे. हे मी वर्क करताना त्याला थोडंसं व्यवस्थित करेल. आता ज्यावेळेस मी आतमध्ये एक छोटंसं फूल बनवलंय त्याच पद्धतीने मी काय करेल, बाहेरच्या साईडला पण तशाच पद्धतीने एक इक्वल जागा सुटेल दोघांमध्ये असा प्रयत्न करेल. आणि त्या हिशोबानेच याला बाहेरच्या साईडला पण काय करेल, हे बघा थोडंसं मागे पुढे झालं तर ते मी वर्कमध्ये कंप्लीट करेल. हे बघा, हे मी बनवून घेतलं. क्रॉस झालं असेल ते पण मी ह्याच्यामध्ये वर्कमध्ये त्याला कव्हर करेल. आता हे झालं माझं फुल. आता मी तुम्हाला काय बोलली की हे जे आपलं पेन्सिलनं आपण जो शेप दिलेला आहे तर तो मला तसा शेप नाही पाहिजे. तर मी काय करेन, तर आता हे जे आपला इथे कर्व आलेत तर मी याला थोडंसं चेंज करते, कारण मला इथे ना लटकनचा एक असा झुपका लावायचा आहे. तर त्याच्यासाठी मी काय करेन, ह्या कर्वच्या इथे मी या पद्धतीने एक झिगझॅग म्हणजे वेव्ह जाते ना त्या पद्धतीने हे करेल. आणि त्याचनुसार आता मी तुम्हाला आतमध्ये किती यायचंय ते तुम्ही ठरवा आणि त्या हिशोबानेच त्याला फक्त ही अशी वेव्ह देत जा. बाहेरच्या साईडला किती येत आहे, आतल्या साईडला किती येत आहे किंवा काय, हे तुम्ही तुमच्या मताने करू शकता. हे मला जसा शेप हवाय ते त्या पद्धतीनेच या शेपला मी ड्रॉ करणार. आता मी हे वन साइड फक्त तुम्हाला बनवून दाखवते. आपल्याला पलीकडच्या साईडला कसं छापायचंय ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच. हे बघा, या पद्धतीने काय केलं, मी थोडेसे वेव्हज बनवून घेतल्या. आता
हे वेव्स बनवल्याच्या नंतर मी एक पोर्शन फक्त बनवते. तर ते बनवताना मी इथे माझा थोडा कर्व आहे, तर मी याच्यामध्ये घुमेरी बनवते. याला घुमेरी बोलतात. त्या घुमेरीच्या नंतरून मला एक बुट्टा द्यायचा आहे. तर ते मी काय करेल, या पद्धतीने इथे एक मला छोटासा गोल सिक्वेन्स आणि शुगर बीट्स किंवा कट बीट्सचा एक बुट्टा द्यायचा, तर तो देईल. त्याच्यानंतरून आता मला इथे जे माझ्या मनामध्ये येते ते मी इथे भरेल. तुम्हाला इथे काय घ्यायचंय ते तुम्ही ठरवा. मी तुम्हाला असं नाही सांगणार की मी जे भरते तेच तुम्ही इथे करा, पण मला जे वाटते ते मी इथे करेल. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही तिथे करा. त्याच्यानंतरून एक, आणि तुम्ही बघताय की मी एकदम फ्री हँडनी करते. थोडंसं क्रॉस झालं, काय झालं, काही फरक नाही पडत. ते मी वर्क करताना त्याला कव्हर करेल. इथे मी एक कोयरीचा शेप देईल. हे बघा, आता कोयरीच्या शेप नंतर पण मला अजून पुढे फ्लावर जर द्यायचे असतील तर मी त्याच पद्धतीने देईल. बघा, हे फ्री हँड करा. तुम्ही जोपर्यंत निरळपणे करणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला भीती नाही जाणार तुमच्या मनातली, आणि ड्रॉइंग करायला पण तुम्हाला घाबरायला होणार नाही. तुम्ही त्याच्यामुळे जेवढं निडरपणे करतील, चुकलं चुकू द्या, पेन्सिल आहे, खोडा, जेवढ्या वेळा खोडता येईल तेवढ्या वेळा. आणि हे तर फक्त आपण पेपरावरती बनवतोय. अजून हे आपल्याला ड्रॉइंग करून ब्लाउज वरती छापायचं आहे, आणि छापल्याच्या नंतरून परत ते वर्क करायचे. मग त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये झालेल्या चुका रिपेअर करायला पण खूप ठिकाणी भेटते, म्हणजे खूप वेळा भेटते रिपेअर करायला. तर त्याच्यासाठी बिनधास्तपणे ड्रॉइंग करा. मी फक्त एकच बाजू करते, एवढं लक्षात घ्या. आता हा जो माझा मिडल पार्ट आहे, मी तिथे पण फक्त एक वेली बनवेल. ड्रॉइंग काढणं पण खूप सिंपल असतं. आपल्याला वाटतं की खूप हेवी आहे काम, पण तसं काही नाहीये. आता तुम्ही बघताय की हे मी एक नॉर्मल अशी छोटीशी नाजूक अशी डिझाईन याच्यावर छापून घेतले. आता मला काय करायची, तीच डिझाईन मला दुसऱ्या साईडला छापवायची. तर मी काय करेल बघा, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, जसा आपला मगाचा मिडल होता तो मिडल काढायचा, आणि मिडल काढून आपण ह्याला बरोबर मिडल वरती मिडल ठेवून काय केला, याला फोल्ड केला. आणि फोल्ड केल्याच्या नंतरून आपल्याला फक्त ते जसं आहे तसंच ते इकडे छापून घ्यायचंय. मिडल काढताना बस फक्त व्यवस्थित हे करा, कारण मिडल थोडासा जरी तुमचा हल्ला तर थोडीशी डिझाईन चुकू शकते आणि इकडे तिकडे होईल. तर या पद्धतीने बघा मी बरोबर सर्व केला. आणि आता मी जशी आहे तशी माझी ही डिझाईन काय करणार, इकडे छापून घेते. पहिला मी गळ्यात छापते, आतूनचा जो मी वेव्स काढलेले आहेत त्या. आणि हे वर्क कसं करायचं हे तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघायला मिळेलच. आता मी हे खालून सुरुवात करते, जशास तशी डिझाईन करायला. आता हे आपण जशी आहे तशी ही डिझाईन काय करतील, छापवतील. शिकण्यासाठी वेळ द्या, घाई करू नका. येत असेल तरी पण पूर्ण व्हिडिओ बघत जावा, कारण कधी कधी एखादी गोष्ट काय बोलली असेल तर ती कामी येते. तर त्याच्यामुळे थोडासा आपण वेळ दिला तर तो वाया जाणार नाहीये. तुम्हाला त्याच्यातनं काय ना काय तर एखादं नवीन नॉलेज मिळतच राहील. या पद्धतीने एक आपण 5 मिनिटांमध्ये बघा ही पूर्ण डिझाईन आपण काय केली, काढून घेतली. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही रिपेअरिंग करायचं असेल तर ते तुम्ही सावकाशीनं करू शकता, की बाबा हा इथे मला अजून हे टाकायचं आहे, ते टाकायचं आहे.
कारण का तर तुम्ही हे पेन्सिलने केले तर ते तुम्ही खोडू पण शकता. मला इथे नको आहे, इथे वेगळंच काहीतरी मला फूल पाहिजे आहे, अजून वेगळं काय पाहिजे आहे, तर ते तुम्ही नंतरून तुम्हाला जसं त्याच्यामध्ये चेंजेस करायचे ते करू शकता. आणि डिझाईन येणं म्हणजे सगळं येणं असं पण नाहीये. डिझाईन बरोबर ती डिझाईन तुम्हाला भरता पण आली पाहिजे आहे, बरोबर. तर ते पण महत्त्वाचं असतं. मग त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्या पुढचा व्हिडिओ बघाच की काय करणार आहेत ते. आणि हे आपण छापणार पण आहेत, ते पण तुम्हाला आपण पुढे दाखवणार आहे. तर बघा किती सुंदर आणि नाजूक अशी आपण ही पटकन डिझाईन बनवून घेतलेली आहे. तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ तुम्ही सांगा, कमेंट करा नक्की. याच्यासाठी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काय पाहिजे त्याचं पण कमेंट करा. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.